शालोम प्रिय मंडळी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी पद्मिनी आपणा सर्वांचे आजच्या ऑनलाईन उपासनेमध्ये मनपूर्वक स्वागत करते. प्रभूने आपल्याला अजून एक संधी दिली आहे, म्हणून आपण सर्व मिळून त्याची उपकारस्तुती करूया व आराधनेपूर्वी प्रार्थनेत जाऊया. प्रार्थना करून ही उपासना आपण परमेश्वराच्या हातात देऊ. आपण सर्व मिळून प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, आजची संधी तू आम्हाला दिलीस याबद्दल आम्ही सर्वजण खरोखर तुझे मनापासून उपकारस्तुती करतो. देवप्पा, तुझी दया आमच्यावर अपरंपार आहे, म्हणून देवप्पा तू आम्हाला पुन्हा एकवार सर्वांना आम्ही जिथे कुठे आहोत आमच्या घरात देवप्पा तिथे आम्हाला बसून देवप्पा सर्वांची सहभागिता घेऊन ही प्रार्थनेची संधी दिलीस, म्हणून आम्ही खरोखर तुझी उपकारस्तुती करतो. परमेश्वरा, तू आम्हाला आशीर्वाद दे, तुझ्या समक्षतेचा अनुभव तू आम्हाला घडू दे आणि देवप्पा आम्हाला तू आशीर्वादित कर. आमच्याद्वारे फक्त तुझे आणि तुझेच गौरव होऊ दे. येशूच्याच गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना करत आहे, म्हणून तू आहे. आमीन. मंडळी, उपासनेची सुरुवात काही स्तुतिगीते गाऊन करूया. तुम्हीही सोबत अवश्य गाणी गा. सबसे ऊंचा ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा महिमा हो तेरी, 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 महिमा हो तेरी। प्रभु का आनंद है मेरी आँखों, संसार में शुभ वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है, वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। संसार के हम एक साथ रहने वाला मैं
तेरे साथ हूँ, संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। जब मैंने सोचा मैं हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा मैं हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ। शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। जब मैंने सोचा कि संभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा कि संभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। असंभव को संभव करने वाला यीशु मैं तेरे साथ हूँ। असंभव को संभव करने वाला यीशु मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। प्रियांनो, ही स्तुती आणि आराधनेची गीते गाऊन तुम्हीही प्रभूची आराधना केली ना? यावेळी आपण देवाचे वचन वाचूया. आजचा शास्त्रभाग आहे 1 शमूएल याचा 3रा अध्याय, यातील 1 ते 10 वचने. आपल्यासाठी हे वचन वाचत आहे सिस्टर वैशाली बनसोडे. प्रेज द लॉर्ड. आजच्या बायबल वाचनासाठी जो भाग निवडला आहे तो आहे शमूएलाचे पहिले पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचने 1 ते 10. चला तर मग आपण वाचूया. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ होते, त्याचे दृष्टांत वारंवार होत नसत. त्यावेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता.
त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती, म्हणून त्याला दिसत नव्हते. देवाचा दीप अजून मालवला नव्हता आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता. तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारली. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली? तो म्हणाला, मी हाक मारली नाही, परत जाऊन निस. त्यावरून तो परत जाऊन निसला. पुन्हा परमेश्वराने शमूएला, शमूएला अशी हाक मारली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली? तो म्हणाला, मुला, मी तुला हाक मारली नाही, परत जाऊन निस. अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचे वचन त्याला प्रकट झाले नव्हते. परमेश्वराने शमूएलास तिसऱ्यांदा हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत? परमेश्वर त्या बालकास हाक मारत आहे असे एली आता समजला. तेव्हा एली शमूएलास म्हणाला, जाऊन निस. आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. मग शमूएल जाऊन आपल्या जागी निजला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला, शमूएला अशी आज्ञा त्याने मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. परमेश्वर ही वाचलेली वचने आशीर्वादित करू. आमेन. थँक्यू वैशाली. आता आपण एक विशेष गीत ऐकणार आहोत आणि हे विशेष गीत सादर करत आहेत पुण्याहून पीटर गायकवाड. यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे, यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे. जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते. भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे. भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे. कभी यीशु है साथ तुम्हारे. डरना नहीं तुम कभी, यीशु है साथ तुम्हारे. चाहे हो मुश्किल जितनी भी राह, यीशु है पास तुम्हारे. चाहे हो मुश्किल जितनी भी राह, यीशु है पास तुम्हारे. यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे. यकीन करो, भरोसा रखो
जहाँ दिखे न राह कोई बनाएगा वो नए रास्ते। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। पापों में तुम यीशु बुलाता तुम्हें। जीना नहीं पापों में तुम यीशु बुलाता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह यीशु बताता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह यीशु बताता तुम्हें। यकीन करो भरोसा रखो यीशु के वचनों पे। यकीन करो भरोसा रखो यीशु के वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा वो नए रास्ते। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। किती सुंदर गीत होते ना. मला खात्री आहे या गीताद्वारे तुम्ही निश्चितच आशीर्वादित झाला असाल. आता आपण ह्यावेळी प्रार्थना करूया. कोल्हापूरवरून रेव्हरेंड जगन्नाथ हिरवे आपल्या कुटुंबासमवेत प्रार्थनेत आपले पुढारीपण करत आहेत. पवित्र 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 आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्नकर्ते आमच्या जिवंत देवबापा, या कठीण दिवसांमध्ये आम्ही वाटचाल करीत असताना परमेश्वरा, आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावतो, कारण तुझ्यापासून आम्हाला सहाय्य येत आहे. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जग त्रस्त झालं आहे. सर्वत्र निराशा आहे, सर्वत्र अस्वस्थता आहे. लोक भयभीत अशा वातावरणामध्ये वाटचाल करीत आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्याकडे येतो, कारण संकट समयी सहाय्य करण्यासाठी सदा सिद्ध असणारा तू देव आहे. प्रभू, आमच्या आज ज्या प्रार्थना विनंत्या आहेत त्या आम्ही तुला येशूच्या नावामध्ये सादर करीत आहोत. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की परराज्यामधून जे मजूर वेगवेगळ्या राज्यामध्ये गेले आहेत आणि तिथून ते आपल्या घरी परत प्रवास करीत आहेत. प्रभू, उन्हाळा कडक आहे, पोटामध्ये अन्न पाणी नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये पायी प्रवास करीत असताना या सर्वांची देवा तू काळजी घे. त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी व्यवस्था व्हावी आणि तू त्यांना सुखरूप पोहोचत करावं, यासाठी प्रभू तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. देवा, आम्ही तुला विनंती करतो, जे बेरोजगार लोक आहेत या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे, लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांची कामं गेली आहेत.
त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी, त्याचप्रमाणे घराचं भाडं देण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आर्थिक सुविधा नाही. तर देवबापा त्यांची मदत व्हावी याकरिता तुला विनंती करीत आहोत. जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, त्याचप्रमाणे आरोग्य सेवा देणारे लोक आहेत, त्यांच्या समर्पित सेवेबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभू, कोणत्याही प्रकारची पुरेशी विश्रांती न घेता अथक परिश्रम करून जी सेवा ते देत आहेत, त्यामध्ये तू त्यांच्या आरोग्याची काळजी घे, त्यांच्या कुटुंबियांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांचं रक्षण करावं याकरिता प्रभू तुझं प्रार्थना करतो. पोलीस यंत्रणा आहे, प्रशासकीय अधिकारी आहेत, लोकांना या सर्व परिस्थितीमध्ये जे मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचं देवबापा संरक्षण व्हावं यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यामध्ये तू त्यांचं सहाय्य कर, त्यांच्या आरोग्याचं तू रक्षण कर, अशी देवा तुला विनंती करीत आहोत. देवा, आम्ही तुझं येतो आणि प्रार्थना करतो. सरकार लोकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना राबवित आहेत. तर देवबापा, ह्या ज्या मदतीच्या योजना आहेत त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रभू तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. बिगर सरकारी संस्था आहेत, त्याचप्रमाणे प्रसार माध्यम आहेत, या कठीण परिस्थितीमध्ये लोकांना मदत करण्यासाठी जे काही त्यांचे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना देवबापा तू यश दे आणि NGOs त्याचप्रमाणे प्रसार माध्यम यामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांच्या आरोग्याची तू काळजी घ्यावी, संरक्षण करावं म्हणून प्रभू आम्ही तुला विनंती करीत आहोत. त्याचप्रमाणे देवबापा, आम्ही तुझ्याजवळ येतो आणि तुझ्या महामंडळासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. मंडळी नेहमीच आपत्तीच्या प्रसंगामध्ये मदत करण्यासाठी कळवळ्याने पुढे आली आहे आणि आजच्या काळातील ज्या मंडळे आहेत त्यांच्याकडे देवबापा जे काही तुझ्यापासून प्राप्त झालेले आशीर्वाद आहेत, ख्रिस्ती लोकांकडे आशीर्वाद आहेत, देवबापा या परिस्थितीमध्ये अडकलेल्या, कठीण परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत त्यांनी आपले आशीर्वाद घेऊन जावे, लोकांच्या मदतीकरिता त्यांनी पुढे यावं यासाठी देवा आम्ही तुझं प्रार्थना करीत आहोत. देवबापा, आम्ही तुझं येतो आणि ही जी सगळी परिस्थिती आहे ती देवबापा तू आपल्या हाती घे. कोरोना व्हायरस वरती तू नियंत्रण ठेव. जगाचं, आमच्या देशाचं, आमच्या राज्याचं, आमच्या लोकांचं तू रक्षण कर अशी देवा तुला विनंती करतो. येशूच्या नावाने मागतो, आमेन. काळक साहेब, आपले मनापासून आभार. आता आपण एक उपासना संगीतातून 533 हे गाणं गाणार आहोत. गाण्याचे बोल आहेत, तू बोलाविले सेवा कराया. रेव्हरेंड जगन्नाथ हिरवे आणि त्यांचे कुटुंब यावेळी आपल्यासाठी ह्या गाण्यात पुढारी पण करणार आहेत आणि शर्ली आणि सॅमसन मॅन्युअल या गीतासाठी आपली साथ करत आहेत.
उपासना संगीतातून गीते गाण्याचा आनंदच काही वेगळा आहे ना. खरोखर मीही खूप आनंद घेतला. रेव्हरेंड जगन्नाथ हिरवे आणि त्यांचे सर्व कुटुंब यांचे मनापासून आभार. तसेच शर्ली आणि मॅन्युअल यांचेही खूप खूप आभार. मंडळी, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. आणि आज आपल्यासाठी देवाचा संदेश घेऊन येत आहेत आपल्या सर्वांचे लाडके पुण्याहून देवाचे सेवक रेव्हरेंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. आज पुन्हा एकदा आपल्याला भेटून आनंद वाटतो या ऑनलाईन भक्तीमध्ये. गेल्या रविवारी आम्ही मायवार मातृदिन मदर्स डे आम्ही सेलिब्रेट केला आणि माझा विश्वास आहे की प्रभूनं आपल्या सर्वांना आशीर्वादित केलं. त्याच्या वचनाद्वारे एकमेकांबरोबरच्या सहभागितेद्वारे त्याची स्तुती आराधना आपण केली. त्याद्वारे प्रभूनं आम्हा सर्वांना आशीर्वादित केला आहे असा माझा विश्वास आहे. मातृदिनानंतरचा हा रविवार आहे आणि मी असा विचार केला की मागच्या वेळेस आपण ज्या शास्त्रभागावर मनन केलं त्याच्याच पुढील भाग त्यावर आज आपण मनन करूया. पण त्या अगोदर मला एक लहानशी बायबल स्पर्धा, एक बायबल क्विज तुमच्याबरोबर खेळायची आहे. एकच प्रश्न मी विचारेन आणि त्याचं उत्तर मला द्या. आपलं बायबल न उघडता मला सांगा, मत्तय 13:9 काय आहे? नाही माहीत? ठीक आहे, आता उघडा बायबल आणि पहा. हा सर्वांच्या परिचयाचा शास्त्रभाग आहे, नाही का? ज्याला कान आहेत तो ऐको. प्रभू येशू ख्रिस्तानं पुष्कळदा आपल्या ऐकणाऱ्यांना या शब्दामध्ये सांगितलं, ज्याला कान आहेत तो ऐको. आणि त्याचा अर्थ काय आहे? ऐकणं म्हणजे काय, याविषयी आपण थोडा वेळ विचार करूया. ऐकण्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश असायला हवा. पहिली गोष्ट, जे काही सांगितलं जातं ते आम्हाला ऐकण्याची क्षमता असायला पाहिजे. आम्हाला ऐकू यायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. एखादी गोष्ट जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते ऐकण्याची क्षमता आपली असली पाहिजे, म्हणजे आपण ऐकलं असं म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, जे काही आपण ऐकलं ते आपल्याला समजायला हवं. कारण नुसतेच आवाज जर आपण ऐकले तर मग त्यामधून काही अर्थबोध होणार नाही. जे काही आपण ऐकत आहोत ते आपल्याला समजलं सुद्धा पाहिजे. परंतु तरीसुद्धा ऐकण्याची कला पूर्ण होत नाही. ऐकणं म्हणजे जे आपण ऐकलं ते करणं, त्याप्रमाणे करणं, त्याचं पालन करणं, म्हणजे ऐकण्याची प्रक्रिया पूर्ण होते. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एका घरामध्ये एक लहान मुलगा समोरच्या खोलीमध्ये बसला आहे. त्याची परीक्षा आहे उद्या म्हणून तो अभ्यास करत आहे. अभ्यासाचं पुस्तक समोर धरून तो अभ्यास करत आहे. परंतु घरातला टीव्ही सुद्धा समोर चालू आहे आणि म्हणून आई थोड्या वेळानं स्वयंपाक खोलीतून येते आणि त्याला म्हणते, बाळा तुझी परीक्षा आहे, अभ्यास कर, तो टीव्ही आधी बंद कर आणि अभ्यास कर. तो मुलगा म्हणतो, हो हो आई, करतो मी. एक 10 मिनिटं जातात. त्याची आई स्वयंपाक संपवून पुन्हा येते आणि आपल्या मुलाकडे पाहते आणि त्याला म्हणते, बाळा तू ऐकत का नाहीस? का बरं तसं ती म्हणते? कारण ती पाहते की टीव्ही चालू आहे, पुस्तक उघडलेलं आहे आणि तो मुलगा अभ्यास करत नाही. आता या 3 गोष्टी झाल्या होत्या का? एक म्हणजे आईने सांगितलं अभ्यास कर, त्याने ऐकलं होतं का? हो ऐकलं. त्याला समजलं होतं का? हो, त्याच्याच भाषेमध्ये सांगितलं होतं, त्याला समजलं होतं अभ्यास कर, याचा अर्थ टीव्ही बंद कर आणि अभ्यास कर. परंतु जेव्हा ती येते ती म्हणते की तू ऐकत का नाहीस, याचा अर्थ
तिनं जे काही सांगितलेलं आहे त्याचं पालन तो करत नाही, म्हणून आई म्हणते की तू ऐकत का नाहीस. आणि याच उद्देशानं, याच हेतूनं प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा म्हटला की ज्याला कान आहेत तो ऐको. याचा अर्थ जे पालन करू इच्छितात तेच खरं ऐकणारे आहेत, ते माझं ऐकतात, माझ्यावर विश्वास ठेवतात, त्याप्रमाणे आचरण करतात, हे त्याला सांगायचं होतं. आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत, आपण ऐकणारे आहोत का, आपण ऐकत आहोत का. ज्या शास्त्रभागावर आज आपण मनन करणार आहोत तो 1 शमूएल याचा 3रा अध्याय 1 ते 10 या वचनांवर. हा आम्हाला अतिशय परिचित असा शास्त्रभाग असेल, ही गोष्ट आम्हाला माहीत असेल. आणि या मननाचं शीर्षक मी हे दिलं आहे, आपण ऐकत आहात का. आर यू लिसनिंग. महाराष्ट्रातील मराठी घरांमध्ये आधीच्या पिढीमध्ये हे वाक्य हमखास ऐकू यायचं. अहो ऐकलं का. आणि ऐकणारा एक तर सुखावून जायचा किंवा दचकायचा. अहो ऐकलं का. अत्यंत लाडीकपणे जेव्हा घरातील स्त्री हे वाक्य उच्चारते त्याच्यामध्ये 2 शक्यता असतात. एक म्हणजे काहीतरी चांगली बातमी आपल्या पतीला तिला द्यायची असते, काहीतरी आनंदाची गोष्ट सांगायची असते, आणि म्हणून ती म्हणते अहो ऐकलं का. परंतु दुसरी सुद्धा शक्यता असते, काहीतरी हवं असतं. कदाचित साडी हवी आहे, कदाचित घरामध्ये एखादी नवीन गोष्ट हवी आहे, काहीतरी मागायचं आहे. त्यावेळेला घरातील स्त्री असं म्हणते अहो ऐकलं का. आणि आज आपण या गोष्टीवरच विचार करणार आहोत. शमूएलाला देवानं हाक मारली. शमूएला अशी हाक त्याला ऐकू आली आणि त्या हाकेला त्यानं प्रतिसाद दिला. आणि या गोष्टीमध्ये काय काय घडलं, प्रामुख्याने 3 गोष्टी. परमेश्वरानं शमूएलाला हाक मारण्या अगोदर काय परिस्थिती होती, शमूएल काय करत होता, आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस परमेश्वर शमूएलाशी बोलला तेव्हा तो कसं बोलला. या 3 गोष्टी आपण प्रामुख्याने पाहूया. आणि मग शेवटी शमूएलानं परमेश्वराला काय प्रतिसाद दिला. परमेश्वरानं जेव्हा त्याला हाक मारली तेव्हा त्यानं त्याला काय सांगितलं, काय उत्तर दिलं, काय प्रतिसाद दिला, हे आपण आजच्या मननामध्ये पाहणार आहोत. परमेश्वरानं शमूएलाला हाक मारली, त्याला बोलावलं. त्याच्या अगोदर शमूएलाच्या जीवनामध्ये काय गोष्टी घडल्या ते आपण जेव्हा या पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. शमूएलाचं पुस्तक याचा 1 अध्याय, 1 शमूएल 1 अध्याय, आणि 1 अध्यायाच्या 27 आणि 28 वचनांमध्ये हन्ना शमूएलाची आई काय म्हणते, एलीला म्हणते ती, याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे. तसेच मीही या बालकास परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे. तो परमेश्वरास आमरण दिला आहे. आपलं अभिवचन हन्ना पूर्ण करते हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि शमूएलाला, त्या बाळाला परमेश्वराच्या मंदिरामध्ये ती सोडून जाते. त्यानंतर 2 अध्यायाचं 11 वचन. नंतर
एल्काना म्हणजे शमूएलाचे वडील रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक म्हणजे शमूएल एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करू लागला. पहा, लहान बालक परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याची आई त्याला सोडून गेली आहे आणि तो काय करत आहे? एली याजकाच्या हाताखाली, त्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराची सेवा करत आहे. हे सुंदर चित्र आहे. आमच्या घरातील मुलांचं अशा प्रकारे चित्र आम्हाला पाहायला आवडेल का, की आमची मुलं परमेश्वराची सेवा करत आहेत, याजकाच्या मार्गदर्शनाखाली, सेवकाच्या मार्गदर्शनाखाली. एली हा त्या काळातला इस्रायलाचा फार मोठा याजक होता आणि त्याच्या हाताखाली शमूएलाला सेवा करण्याची संधी मिळाली, अगदी तो बालक असताना. आणि पुढे जाऊन आपण पाहतो 2 अध्यायाचं 18 वचन. शमूएल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करत असे. परमेश्वराच्या मंदिरामध्ये तो राहिला, याजकाच्या मार्गदर्शनाखाली तो सेवा करत होता. आणि त्या ठिकाणी एफोद म्हणजे अतिशय शिस्तबद्ध रीतीने त्या काळामध्ये जी काही अपेक्षा होती याजकानं कशी सेवा करायची, त्याप्रमाणे अत्यंत योग्य रीतीनं परमेश्वराच्या मंदिरामध्ये तो परमेश्वराची सेवा करत आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर 21 वचन, 2 अध्यायाचं 21 वचन, शेवटला भाग. इकडे शमूएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. परमेश्वराच्या मंदिरामध्ये राहिला, परमेश्वराची सेवा करत राहिला आणि परमेश्वरासमोर तो वाढत गेला. 2 अध्यायाच्या 4 वचनांमध्ये आम्हाला शमूएलाचा जीवनक्रम, त्याची दिनचर्या ही आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामधून शमूएलाविषयी पुष्कळ आपल्याला शिकायला मिळतं. 18 वचनामध्ये आपण काय पाहतो? शमूएल बाळ एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळामध्ये इस्रायल लोकांमध्ये जी काही प्रथा परंपरा होती, देवानं घालून दिले हे नियम होते, त्यानुसार याजकाच्या मार्गदर्शनाखाली शमूएल बाळ परमेश्वराची सेवा करत आणि हे फार महत्त्वाचं आहे. आजकाल अनेक तरुणांना मंडळीतील अनेक गोष्टी आवडत नाहीत. आपल्या इच्छेप्रमाणे करावं, आपल्याला जे आवडतं ते करावं, आपल्या मनाप्रमाणे करावं, अशी पुष्कळ त्यांची इच्छा असते. परंतु देवानं मंडळीमध्ये काही नियम लावून दिलेले, काही परंपरा मंडळीच्या आहेत, काही रूढी आहेत की ज्या चांगल्या आहेत आणि त्याचं पालन आम्ही करायला हवं. शमूएल बाळ याजकाच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराची सेवा करत आहे. आणि मग 21व्या अध्यायाचं 21व्या वचनाचं शेवटला भाग. इकडे शमूएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. परमेश्वराची सेवा करत आहे आणि त्यामुळे परमेश्वरासमोर तो वाढत आहे. परमेश्वराच्या सेवा करण्यामध्ये हा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो की आम्ही परमेश्वरामध्ये वाढत जातो आणि शमूएलाच्या जीवनामध्ये हे घडत आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग शेवटी 26व्या वचनामध्ये इकडे शमूएल बाळ हा वाढत गेला आणि फार सुंदर, परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते. त्याचं जीवन इतकं सुंदर होतं की परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होता आणि समाज, मानवसुद्धा त्याच्यावर प्रसन्न होते. अशा प्रकारे सुंदर साक्ष शमूएलाच्या जीवनामध्ये तो लहान असतानाच आपल्याला पाहायला मिळतो. आणि या वचनावरून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण होते. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 2 अध्यायाच्या 52व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्याच्या आणि देवाच्या कृपेत वाढत गेला, अशा प्रकारे आपल्याला वाचायला मिळतं. आणि शमूएल हा जुन्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं एक प्रतिमा आहे, एक रूपक आहे. ही इज अ प्रोटोटाईप ऑफ क्राइस्ट इन द ओल्ड टेस्टामेंट. आणि जुन्या काळाच्या प्रत्येक पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आम्हाला होतं. आणि शमूएलाच्या जीवनामध्ये सुद्धा तो ज्या प्रकारे देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेमध्ये वाढत आहे, त्याच्यामधून
प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आम्हाला होतं की अशा प्रकारचं जीवन तो जगत आहे. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये येतो तेव्हा पहिल्या वचनामध्ये आपल्याला पुन्हा काय पाहायला मिळतं? शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे, परंतु परमेश्वराची तो सेवा करत असताना त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत होत्या त्या सर्व चांगल्या होत्या असं नाही. 2ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण एलीचे जे पुत्र आहेत, एलीची जे मुलं आहेत त्यांच्याविषयी वाचतो 2ऱ्या अध्यायाच्या 12 ते 17 या वचनांमध्ये की एलीचे पुत्र हे अधम होते, दुष्ट होते, परमेश्वराविरुद्ध वर्तन करत होते, परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध ते वागत होते आणि त्यामुळं परमेश्वराचा अनादर ते करत होते, परमेश्वराचा अपमान त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या वागण्याद्वारे त्यांच्या कृत्यांद्वारे होत होता. हे आपल्याला 2ऱ्या अध्यायाचे 12 ते 17 या ठिकाणी त्याचं वर्णन आपल्याला आढळतं. त्यानंतर 2ऱ्या अध्यायाच्या 27 ते 34 या वचनांमध्ये देवाचा एक माणूस एली विषयी भविष्य करतो की एलीच्या जीवनामध्ये विशेषतः त्याच्या पुत्रांच्या जीवनामध्ये काय घडणार आहे आणि कशा प्रकारे परमेश्वर त्या मुलांना शासन करणार आहे. ते सुद्धा याजकाचं काम करत होते, मंदिरामध्ये सेवा करत होते, परंतु अत्यंत अयोग्य रीतीनं आपल्या अधिकाराचा दुरुपयोग ते करत होते. इस्रायल लोकांना ते त्रास देत होते, इस्रायल लोकांना ते लुबाडत होते, लुटत होते. अशा प्रकारे परमेश्वराच्या मंदिरामध्ये, परमेश्वराच्या घरामध्ये या गोष्टी सर्व घडत आहेत हे आपल्याला एलीच्या मुलांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. आणि अशा प्रकारच्या वातावरणामध्ये शमूएल बाळ त्या ठिकाणी सेवा करत आहे, त्या ठिकाणी वाढत आहे. पहा, त्या परिस्थितीचा परिणाम त्याने आपल्यावर होऊ दिला नाही. सर्व वाईट गोष्टी घडत आहेत, त्याच्या डोळ्यासमोर घडत आहेत, परंतु म्हणून त्यानं पळ काढला नाही. तो देवाच्या मंदिरामधून, देवाच्या घरामधून निघून गेला नाही, निराश झाला नाही. तो विश्वासूपणे आणि प्रामाणिकपणे देवाची सेवा करत राहिला. आणि हे आम्हाला पुष्कळ शिकण्यासारखं आहे. आज मंदिरामध्ये अनेक वाईट गोष्टी घडतात, भ्रष्टाचार आहे, राजकारण आहे, आणि म्हणून आम्ही मंदिर सोडून, देवाचं घर सोडून पळून जायची गरज नाही. त्या ठिकाणी राहूनसुद्धा आम्ही विश्वासूपणे, प्रामाणिकपणे, सत्यानं परमेश्वराची भक्ती करू शकतो, सेवा करू शकतो. हे आपल्याला शमूएल बाळाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं, हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि मग 3ऱ्या अध्यायामध्ये आपण जेव्हा येतो पहिल्या वचनामध्ये, त्यावेळेस आपण काय वाचतो? अजून काहीतरी वाईट गोष्टी घडत होत्या. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. पहा, परमेश्वराच्या वचनाला सुद्धा आता महत्त्व राहिलं नव्हतं. परमेश्वराचं वचन हे दुर्लभ झालं होतं. परमेश्वर त्यांच्याशी बोलत नव्हता. त्याचे दृष्टांत प्रायः होत नव्हते. परमेश्वराचे दृष्टांत आता लोकांना घडत नव्हते. आणि त्यामुळं परमेश्वराच्या मार्गदर्शनाशिवाय इस्रायल लोक आपलं जीवन जगत आहेत, अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि आज अनेक ठिकाणी आपल्याला तेच चित्र पाहायला मिळतं की परमेश्वराचं मार्गदर्शन न घेता अनेक मंडळांमध्ये व्यवहार होत आहेत. राजकारण, भ्रष्टाचार, अशा अनेक अयोग्य गोष्टी मंदिरामध्ये घडत आहेत. परमेश्वराच्या वचनाला आज मंदिरामध्ये स्थान नाही आहे. परमेश्वराचं दर्शन आज मंदिरामध्ये लोकांना होत नाही. मला माहीत नाही, ज्या मंडळीमध्ये तुम्ही आहात त्या मंडळीमध्ये कदाचित असं चित्र असेल तर ते अत्यंत दुःखदायक असं आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की शमूएल त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वराशी विश्वासू राहिला, परमेश्वराची सेवा करत राहिला, परमेश्वरामध्ये तो वाढत गेला. पहिले शमूएल याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये प्रामुख्याने आम्हाला शमूएलाचं पाचारण, परमेश्वर शमूएलाला हाक मारतो, याविषयी आपल्याला पाहायला मिळतं. 2ऱ्या वचनामध्ये आपण काय पाहतो? त्या समय एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता. त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती, म्हणून त्यास दिसत नव्हते. एली हा प्रमुख याजक होता. त्या ठिकाणी त्याच्यावर फार मोठी जबाबदारी होती, परंतु तो आता थकला होता. त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती. आणि कदाचित काही मंडळांमध्ये अशा प्रकारचं चित्र आम्हाला पाहायला मिळतं.
की ज्यांच्यावर मुख्य जबाबदारी आहे ते आता ती जबाबदारी पार पाडू शकत नाहीत आणि नवीन नेतृत्व त्या ठिकाणी आता येण्याची गरज आहे. परंतु अनेक संस्थांमध्ये, अनेक मंडळांमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की नवीन नेतृत्वाला पुष्कळदा संधी दिली जात नाही. अशा परिस्थितीमध्ये शमूएल त्या ठिकाणी सेवा करत आहे आणि त्या परिस्थितीमध्ये रात्रीची वेळ आहे. मंदिरामध्ये शमूएल एकटा झोपलेला आहे. सगळीकडे शांत आहे आणि अशा वेळेला त्याच्या नावानं कोणीतरी त्याला हाका मारत आहे, शमूएला शमूएला. त्याला आश्चर्य वाटत असेल की एवढ्या रात्री मला कोण हाक मारत आहे. आणि एकदा नाही, दोनदा नाही, परंतु 3 वेळेस त्याला कोणीतरी हाक मारत आहे आणि त्याला तो प्रतिसाद देत आहे. ज्यावेळेस त्याला हाक ऐकू येते शमूएला, त्यावेळेस त्याचा ताबडतोब त्वरित त्याचा प्रतिसाद काय असतो, काय आज्ञा. पहा, त्याच्यामधून सुद्धा की कोणी हाक मारल्यानंतर रात्रीच्या वेळेस खरं म्हणजे त्याने त्रासून म्हणायला पाहिजे, कोण आहे आता, कोण मला त्रास देते, झोपू द्या ना. परंतु त्याच्यामधून सुद्धा, त्याच्या या उत्तरामधून सुद्धा त्याचा स्वभाव दिसून येतो की तो तयार आहे आणि तो म्हणतो काय आज्ञा, आणि धावत तो एलीकडे जातो. एली जरी वृद्ध आहे, थकलेला आहे, त्याला दिसत नाही, तरीसुद्धा त्याचा तो अनादर करत नाही. पहा, सेवकांच्या जीवनामध्ये हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही सेवेची तयारी करत आहोत, ज्यावेळेस आम्हाला शिकायचं आहे, त्यावेळेस देवाचे जे मोठे सेवक आहेत त्यांच्याविषयी आदर मनामध्ये ठेवून, त्यांच्या अधीन राहून, त्यांच्या आज्ञेमध्ये राहून आम्हाला परमेश्वराची सेवा करायची. त्यांच्या विरुद्ध काम करून, त्यांना दोष देऊन, त्यांच्या आज्ञा मोडून, अशा प्रकारे विशेषतः तरुण सेवकांसाठी हा धडा आहे की त्या प्रकारे आम्ही सेवा करायची नाही. आम्हाला त्यांचा आदर करणं सुद्धा शिकायला पाहिजे. आणि शमूएल हा बंडखोर प्रवृत्तीचा नाही आहे, तो अधीन राहण्यास शिकला आहे. ही हॅज दॅट क्वालिटी ऑफ सबमिशन. परमेश्वराच्या अधीन राहणं, परमेश्वराच्या सेवकांच्या अधीन राहणं, आणि हे फार महत्त्वाचं आहे. आम्हाला जर सेवा करायची आहे तर आम्ही केवळ माझंच खरं, मला पाहिजे तेच मी करणार, अशा प्रकारे आम्ही सेवा नाही करू शकत. आणि माझ्या जीवनामध्ये मी हे अतिशय कठोर अनुभवातून, कडू अनुभवातून मी गेलो, परंतु मी शिकलो की आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा आपण सन्मान करणं, त्यांचा आदर करणं. कदाचित त्यांच्या काही गोष्टी आपल्याला पटणार नाहीत, तरीसुद्धा त्यांच्या अधीन राहून, त्यांच्या आज्ञेमध्ये राहून आम्हाला देवाची सेवा करायचं शिकलं पाहिजे. आणि आज मंडळींमध्ये जे तरुण स्त्री पुरुष आहेत, तरुण सेवक आहेत, मला असं वाटतं की त्यांनी हे शिकण्याची गरज आहे की परमेश्वराच्या सेवेमध्ये जे कोणी आमच्यावर नेमलेले आहेत त्यांचा आम्ही आदर करणं, सन्मान करणं, त्यांच्या आज्ञा पाळणं आणि मग देवाची सेवा करणं, ही प्रवृत्ती, अशा प्रकारची मनोवृत्ती आमची असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि शमूएल ते करत आहे आणि त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर त्याच्याशी बोलत आहे, परमेश्वर त्याला पाचारण करत आहे. पहा, या शास्त्रभागामध्ये आपण हे पाहिलं की परमेश्वर शमूएलाला हाक मारत आहे. अर्थात शमूएल बाळाला हे माहीत नाही कोण हाक मारत आहे. 3 वेळेस त्याला हाक ऐकू येते, शमूएला शमूएला, आणि 3 वेळेस तो काय करतो, याजकाकडे जातो आणि याजकाला विचारतो, तुम्ही मला बोलावलं का. ही एक फार चांगली गोष्ट आहे की ज्यावेळेस आम्हाला मार्गदर्शनाची गरज असते त्यावेळेस आम्ही आमच्यापेक्षा जे अनुभवी आहेत
ज्यांना प्रभूनं अधिकार दिला आहे, ज्यांना प्रभूनं ज्ञान दिलं आहे, त्यांच्याकडं आपण नम्रपणे जाणं आणि हे कबूल करणं की आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, आम्हाला शिकण्याची गरज आहे आणि त्यांच्याकडे आपण जाणं हे फार आवश्यक आहे. आणि शमूएल बाळ ते करतो. तो एक तरुण आहे आता आणि तो परमेश्वराची वाणी ऐकायला शिकला आहे. आणि आणखीन एक चांगली गोष्ट मला या ठिकाणी पाहायला मिळते की ज्यावेळेस 3दा शमूएल एलीकडे जातो त्यावेळेस एलीला हे लक्षात येतं की काय घडत आहे. परमेश्वर देव शमूएलाला बोलवत आहे हे एलीच्या लक्षात येतं. आणि हे फार सुंदर आहे. देवाचे जे सेवक आहेत त्यांच्या जीवनामध्ये जे कोणी त्यांच्या अधिकाराखाली आहेत, ज्यांच्यावर परमेश्वरानं त्यांना नेमलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर त्यांना काय मार्गदर्शन करत आहे हे ओळखून त्यामध्ये त्यांना मदत करणं, उत्तेजन देणं हे जे अनुभवी सेवक आहेत त्यांची जबाबदारी आहे. आणि पुन्हा एकदा मलासुद्धा माझ्या जीवनामध्ये असे अनेक देवाचे महान सेवक लाभले की ज्यांनी परमेश्वराची इच्छा ओळखण्यासाठी मला सहाय्य केलं, मला मार्गदर्शन केलं. ज्यावेळेस मी माझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे लहान जॉब्स मी करत होतो आणि त्याच वेळेस मी युथ फॉर ख्राइस्टच्या सेवेमध्ये भाग घेत होतो, मी इन्व्हॉल्व झालो होतो. आणि त्यावेळेस मिसेस प्रमिला गायकवाड, प्रमिला अक्का, या मला नेहमी म्हणायच्या की तू युथ फॉर ख्राइस्ट जॉईन कर, तू युथ फॉर ख्राइस्टद्वारे परमेश्वराची सेवा कर. परंतु माझी तयारी नव्हती. मी त्यांना सांगायचो नाही, आत्ता नाही, मी विचार करेन. परंतु त्यांनी कधी सोडलं नाही. ते सतत मला उत्तेजन देत राहिला, मला विचारत राहिला. आणि कदाचित त्यांच्यामुळं मी परमेश्वराच्या सेवेमध्ये आलो. दुसरी एक गोष्ट घडली. 1976 मध्ये युथ फॉर ख्राइस्टचं महाराष्ट्र युवक संमेलन सेंट अँड्रूज स्कूल पुणे या ठिकाणी भरलं होतं. मी खरं म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये माझे MAचे फॉर्म भरण्यासाठी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये त्यासाठी मी तयारी करत होतो. आणि हा कार्यक्रम अटेंड करावा म्हणून मी त्या ठिकाणी गेलो आणि डॉक्टर पद्माकर मेश्रामकर हे त्या ठिकाणी प्रमुख वक्ते होते. अत्यंत प्रभावी वक्ते, अत्यंत सुंदर प्रभूचा संदेश ते देतात. आणि त्या सभांमध्ये त्यांच्या संदेशांच्याद्वारे प्रभू माझ्याशी बोलला आणि मी त्याच्या सेवेमध्ये यावं अशा प्रकारचं पाचारण परमेश्वराने मला केलं. आणि म्हणून मी त्यांचाही खूप आभारी आहे की त्यांच्याद्वारे प्रभूनं मला पाचारण केलं. माझी खात्री आहे की आपल्यापैकी जर कोणी सेवक आहात, जर आपण ऐकत आहात, तर आपल्याही जीवनामध्ये कोणत्या तरी सेवकाची, कोणत्या तरी देवाच्या माणसाची आपल्याला मदत झाली, देवाने त्यांचा उपयोग करून घेतला आणि आपल्याला सेवेमध्ये येण्यासाठी देवानं सहाय्य केलं. आणि म्हणून त्यांची आपण आठवण करून देवाला आपण धन्यवाद द्यायला पाहिजे की देव वेगवेगळ्या लोकांचा देवाचं पाचारण ओळखण्यासाठी उपयोग करून घेतो. आपल्या जीवनामध्ये देव आपल्याला बोलवत आहे हे पुष्कळदा आपल्याला स्वतःला समजत नाही, परंतु देवाच्या महान सेवकांचा उपयोग तो आपल्या जीवनामध्ये करून घेतो. आणि आपल्याही जीवनामध्ये आपल्याला असा अनुभव असेल असा माझा विश्वास आहे. आणि शेवटी आपण पाहतो 3ऱ्या अध्यायाचं 10वं वचन. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे
शमूएला शमूएला अशी त्याने हाक मारली, तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. शमूएलानं परमेश्वराला दिलेला जो प्रतिसाद आहे तो अत्यंत महत्वाचा, अतिशय सुंदर असा आहे. अर्थात याजकानं एलीनं त्याचं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यानुसार परमेश्वराला तो आता प्रतिसाद देत आहे. आणि त्यामध्ये तो काय सांगत आहे? प्रभू, तू बोल, तुझा दास ऐकत आहे. त्याचे कुठलेही प्रश्न नाही आहेत, त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. तो अगदी स्पष्टपणे केवळ परमेश्वराची आज्ञा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे. परमेश्वर जेव्हा आमच्याशी बोलतो त्यावेळेस त्याला प्रतिप्रश्न करण्याऐवजी आपल्या शंका, आपले प्रश्न हे त्याच्यासमोर मांडण्या अगोदर आपण हा प्रतिसाद द्यायला शिकलं पाहिजे की होय प्रभू, तू माझ्याशी बोलत आहे, तुझी आज्ञा मला मान्य आहे, तुझा दास ऐकत आहे, मी परमेश्वराचा दास आहे हे तो कबूल करतो. परमेश्वरासमोर तो अत्यंत नम्र होतो. परमेश्वराचं ऐकण्यासाठी त्याची तयारी आहे हे तो दर्शवतो. आणि अर्थातच पुढे आपण जेव्हा शमूएलाचं जीवन पाहतो त्यावेळेस आपल्याला हे माहीत आहे की परमेश्वराचं वचन त्याने नेहमीच ऐकलं, परमेश्वराची आज्ञा त्याने मान्य केली. परमेश्वराचा एक महान संदेष्टा शमूएल झाला हे आपल्याला शमूएलाच्या जीवनचरित्रामध्ये, बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. पण त्याची सुरुवात अशा प्रकारे झाली की ज्यावेळेस परमेश्वराने त्याला पाचारण केलं, ज्यावेळेस परमेश्वराने त्याला बोलावलं, त्यावेळेस त्याचा ताबडतोब जो प्रतिसाद होता तो हा आहे की हे देवा, हे प्रभू, तू बोल, मी तुझा दास आहे, मी ऐकत आहे. आणि प्रियांनो, मला आपल्याला सांगू द्या की परमेश्वर आम्हा सर्वांना पाचारण करतो. काही विशिष्ट लोकांसाठी त्याचं पाचारण नसतं, त्याचं पाचारण सर्वांसाठी आहे. समस्या ही आहे की आम्ही ते पाचारण ओळखत नाही. शमूएलाच्या जीवनामध्ये परमेश्वर 3 वेळेस त्याला हाक मारतो आणि 3 वेळेस त्याला हे समजत नाही की परमेश्वर बोलत आहे. पण ज्या वेळेस त्याला हे समजतं की परमेश्वर माझ्याशी बोलत आहे त्यावेळेस त्याचा प्रतिसाद हा आहे की प्रभू, तू बोल, मी तुझा दास आहे, मी तुझं ऐकत आहे. मला आपल्याला हा प्रश्न करायचा आहे, परमेश्वरानं आपल्याला कितीतरी वेळेस बोलवलं. प्रत्येक वेळेस जेव्हा देवाचं वचन आम्ही ऐकतो त्यावेळेस परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र उघडतो आणि वाचतो त्यावेळेस परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. त्याची इच्छा तो आम्हाला प्रगट करत आहे. आम्हा सर्वांसाठी त्याची प्रामुख्यानं पहिली इच्छा ही आहे की आमचं तारण व्हावं, आम्हाला प्रभूची ओळख व्हावी, आम्ही देवाचं मूल व्हावं, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ही देवाची आम्हा प्रत्येकासाठी इच्छा आहे आणि ती आम्ही ओळखली आहे का? सर्वात प्रथम गोष्ट की आम्हाला तारणाचा अनुभव आला आहे का? आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकारला आहे का? सर्वात पहिली गोष्ट, आम्ही त्याच्यासाठी काही करण्याअगोदर सर्वप्रथम आमच्या जीवनामध्ये त्याचं दान आम्ही स्वीकारायला पाहिजे. तारणाचं दान त्याने आम्हाला देऊ केलेलं आहे, ते आम्ही स्वीकारलं आहे का, हा प्रश्न आहे. आजच्या या मननामध्ये देवानं शमूएलाला केलेलं पाचारण हा आपला प्रमुख विषय होता. देव आम्हा सर्वांनाच बोलवत आहे, देव आम्हा सर्वांनाच त्याचं पाचारण करत आहेत. आम्ही त्याला प्रतिसाद दिला आहे का? माझे मित्र रेव्हरंड बेंजामिन ख्रिश्चन, फिबाचे डायरेक्टर, हे आपल्या संदेशामध्ये अशा प्रकारे नेहमी बोलतात, आर यू लिसनिंग? लिसन. आपण ऐकत आहात का? ऐका. आजच्या मननाची सुरुवात करताना मी आपल्याला सांगितलं की आजचं माझं टायटल काय आहे, शीर्षक काय आहे? अहो, ऐकलं का? आणि मला आपल्याला पुन्हा तेच सांगायचं आहे, अहो,
ऐकलं का? आपण ऐकत आहोत का? योग्य वेळेलाच आपण परमेश्वराचं ऐकायला शिकलं पाहिजे. आजच तारणाचा दिवस आहे. आज आम्ही त्याचं ऐकलं तर किती बरं होईल. स्तोत्र 95 7वं वचन, त्याचा शेवटला भाग आपण काय पाहतो? आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. प्रत्येक वेळेस देवाचं वचन जेव्हा आमच्याकडे येतं त्यावेळेस देव आमच्याशी हे बोलत असतो, आज तुम्ही माझी वाणी ऐकाल तर किती बरं होईल. एका मिशन ऑर्गनायझेशनमध्ये मी काम करत होतो. त्या ठिकाणी जे अकाउंटंट होते ते रिटायर झाल्यानंतर त्या ठिकाणी माझ्याबरोबर काम करत होते आणि ते आपल्या मनातली खंत नेहमी मला बोलवून दाखवायचे की ज्यावेळेस मी तरुण होतो त्यावेळेस देवाची सेवा करण्यासाठी देवानं मला पाचारण केलं, परंतु ते मी नाकारलं. मी जगी कामामध्ये गेलो, मी वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली, पैसा मिळवला, परंतु माझ्या अंतकरणामध्ये नेहमी ती खंत राहिली की मी प्रभूची सेवा केली नाही. आणि मग शेवटी रिटायरमेंट नंतर ते या ठिकाणी सेवा करत होते, परंतु त्यांना याचं दुःख होतं की तरुणपणे त्यांनी ज्यावेळेस देवानं पाचारण केलं त्यावेळेस त्याची सेवा करण्याचा निर्णय घेतला नाही. आणि कदाचित आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे शक्य आहे. परंतु आपल्यापैकी जे तरुण आहात, मला आपल्याला आज हे आव्हान करायचं आहे, विनंती करायची आहे. देव जर आपल्याला आज बोलवत आहे, देव जर आपल्याला पाचारण करत आहे, तर आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल का? आज देवाच्या सेवेसाठी आपलं समर्पण तुम्ही कराल काय? देव आज तुमचं नाव घेऊन तुम्हाला हाक मारत आहे. तुमचं जे काही नाव आहे ते त्या ठिकाणी ठेवा आणि म्हणा की त्या ठिकाणी अशा प्रकारे देव तुम्हाला आज हाक मारत आहे. जर प्रभू आज तुम्हाला बोलवत आहे, त्याच्या सेवेसाठी बोलवत आहे, तर आज आपलं समर्पण करण्यासाठी आपली तयारी आहे का? मला अतिशय आनंद वाटतो की ज्यावेळेस मी तरुण होतो त्यावेळेस देवानं मला पाचारण केलं, आपल्या सेवेसाठी बोलावलं आणि मी आपलं जीवन त्याला समर्पित केलं आणि मी कधीही त्याबद्दल पश्चाताप केला नाही. माझ्या वडिलांचा माझ्यासमोर आदर्श होता. ज्यावेळेस ते रेल्वेमध्ये सेवा करत होते, रेल्वेमध्ये काम करत होते, त्यावेळेस प्रभूचं पाचारण त्यांना झालं. 13 वर्ष रेल्वेची सेवा केल्यानंतर ज्यावेळेस देवानं त्यांना बोलावलं त्यावेळेस त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. लोकांनी त्यांना मूर्खात काढलं, परंतु त्यांनी सेवा करण्याचं ठरवलं. पुण्याच्या UTCमध्ये ते आले. त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर जबलपूरमध्ये लेनार्ड थिओलॉजिकल कॉलेज त्या ठिकाणी त्यांनी BDचं शिक्षण घेतलं आणि मग त्यांनी मेथडिस्ट चर्चमध्ये जवळजवळ 40 वर्ष सेवा केली. आपल्या आयुष्यभर त्यांनी परमेश्वराची सेवा केली आणि त्यांना अतिशय आनंद वाटला आणि अभिमान वाटायचा की मी परमेश्वराची सेवा केली. जगातील आकर्षणं सोडून मी परमेश्वराच्या सेवेमध्ये आलो आणि परमेश्वरानं त्यांचं जीवन आशीर्वादित केलं. मला आज आपल्याला आव्हान करायचं आहे की आपण आपलं जीवन प्रभूला द्याल का? प्रभूच्या सेवेसाठी आज तुमची त्याला गरज आहे. आपल्यापैकी जे तरुण आहात, भाऊ बहीण, देव आज तुम्हाला पाचारण करत आहे की माझ्या सेवेसाठी मला तुझी गरज आहे. तुम्ही त्याचं ऐकणार आहात का? आर यू लिसनिंग? आपण ऐकत आहात का? देवाला आज आपण प्रतिसाद देणार का? देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आजच्या भक्तीमध्ये रेव्हरंड जगन्नाथ हिरवे आणि त्यांचा परिवार, त्यांची पत्नी विद्याताई, त्यांची मुलगी वृद्धी आणि माझा विश्वास आहे की त्यांचा मुलगा आवेश हा सुद्धा त्यांच्याबरोबर आहे. या सर्वांचा सहभाग आजच्या या भक्तीमध्ये लाभला, त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. मी त्यांना विनंती केली. रेव्हरंड हिरवे हे कोल्हापूर चर्च काउन्सिलचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी आहेत, फार मोठ्या पदावर आहेत. पुष्कळ मंडळांचा कारभार ते पाहतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व मंडळाचं कार्य चालू आहे. वाइल्डर मेमोरियल चर्च ह्या महाराष्ट्रातील एका मोठ्या प्रमुख मंडळीचे ते अनेक वर्ष
पालक म्हणून सेवा करत आहेत. UBSमध्ये माझ्याबरोबर ते शिकत होते, मला ज्युनियर होते. आणि प्रभूच्या ह्या सेवकाची सहभागिता आम्हाला लाभली. ते अतिशय उच्च शिक्षित आहेत. MA, MTH अशा पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत. तरीसुद्धा अतिशय नम्रपणे परमेश्वराची सेवा हा सेवक करत आहे. आम्हाला खरोखर त्यांच्याविषयी अतिशय आनंद आहे, अभिमान आहे. परमेश्वराची आम्ही स्तुती करतो. आणि आजच्या भक्तीमध्ये या परिवाराचा सहभागिता आम्हाला मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझे बंधू पीटर गायकवाड हे नेहमीच हा सर्व जो कार्यक्रम आहे, ही भक्ती आहे, त्याचं नियोजन करतात, त्याचं पुढारी पण करतात, त्याचं एडिटिंग, अपलोडिंग या सर्व टेक्निकल गोष्टी ते पाहतात. त्याच्यामुळंच आम्ही दर आठवड्याला दर रविवारची भक्ती आपल्यापर्यंत आणू शकतो. आजच्या भक्तीमध्ये ज्या सर्वांनी सहभाग दिला, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये अनेक मित्रांची, देवाच्या सेवकांची या भक्तीमध्ये आम्हाला सहभागिता मिळेल, सहकार्य मिळेल असा मला विश्वास आहे. या ऑनलाईन भक्तीमध्ये आपण परमेश्वराची स्तुती आराधना करतो, आपण परमेश्वराचं गीत ऐकतो, परमेश्वराचं गीत गातो, आपण परमेश्वराचं वचन वाचतो, त्यावर मनन करतो, आपण वेगवेगळ्या गरजांसाठी प्रार्थना करतो. हे सर्व आपण करत आहोत. परंतु मंडळीमध्ये काही गोष्टी घडतात, काही गोष्टींचा समावेश असतो, त्या कदाचित करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यापैकी 2 गोष्टी म्हणजे दानार्पण. प्रत्येक भक्तीमध्ये आपण आपलं दान प्रभूला अर्पण करत असतो. आणि माझी इच्छा आहे की आपण सुद्धा या भक्तीमध्ये आपल्या घरामध्ये आपण परमेश्वराला दान द्यावं आणि आपल्या स्थानिक मंडळीमध्ये ज्या ठिकाणी गोरगरीब, गरजवंत, मजूर यांच्यासाठी वेगवेगळ्या संस्था कार्य करत आहेत, मदत करत आहेत, अशा लोकांकडे आपण आपलं दान पाठवावं. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मदत करायचा प्रयत्न करत आहोत. जर आपली इच्छा असेल तर आपण आमच्याकडे सुद्धा आपलं दान पाठवू शकता. ही एक गोष्ट, आपण परमेश्वराला दान द्यायला हवं. दानार्पण आपण ज्यावेळेस आपण गीत गातो त्यावेळेस आपण ते दान गोळा करू शकता आणि ते दान आपण परमेश्वराच्या कार्यासाठी त्याचा उपयोग करू शकता. दुसरी गोष्ट, ज्यांचे वाढदिवस आहेत आणि वेडिंग ॲनिव्हर्सरीज, लग्नाचे वाढदिवस आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. मला हे माहीत आहे की अनेक मंडळांमध्ये वाढदिवसानिमित्त, वेडिंग ॲनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस यानिमित्त बाळासाहेब प्रार्थना करतात. आणि या आठवड्यापासून आपण सुद्धा ते करूया. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 16 तारखेला, 16 मेला माझे बंधू पीटर गायकवाड आणि त्यांची पत्नी सारा यांचा लग्नाचा वाढदिवस त्यांनी साजरा केला. तर त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांचं वैवाहिक जीवन देवानं आशीर्वादित केलं आहे, ते अधिक आशीर्वादित करावं यासाठी आपण प्रार्थना करूया. 15 तारखेला ऑल सेंट्स चर्चचे आमचे एक सभासद, वयोवृद्ध मिस्टर जॉर्ज रॉजर्स आणि त्यांच्या पत्नी शकुंतला रॉजर्स
यांचा सुद्धा लग्नाचा वाढदिवस आहे. त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन. त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. आणि 18 मेला पीटर गायकवाड यांचा वाढदिवस आहे. तर त्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत. 16 मेला माझे मित्र डॉक्टर शिरीष पारगावकर, मिरज हार्ट इन्स्टिट्यूट याचे प्रमुख, वानलेस हॉस्पिटलचे माजी डेप्युटी डायरेक्टर, त्यांचा वाढदिवस आहे. आणि आपल्यापैकी जर कोणाचा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, तर आपल्यासाठी सुद्धा मी प्रार्थना करणार आहे. आणि या सर्व प्रियजनांसाठी आपण प्रार्थना करूया. आपण प्रभूला विनंती करू की त्यांना प्रभूनं आशीर्वादित करावं, त्यांचं संरक्षण करावं आणि त्या प्रत्येकांच्या जीवनाचा उपयोग प्रभूनं त्याच्या गौरवासाठी, त्याच्या सेवेसाठी करावा, यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवूया. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आज या भक्तीमध्ये तू आम्हाला सर्वांना एकत्र आणलंस. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी सुंदर संधी दिलीस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आज आम्ही विशेष रीतीनं आमच्यामध्ये आमचे जे प्रियजन आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, वेडिंग ॲनिव्हर्सरीज साजरे करत आहेत, सेलिब्रेट करत आहेत. प्रभू, त्यांची आज आम्ही आठवण करतो. 15 मेला मिस्टर जॉर्ज रॉजर्स आणि त्यांची पत्नी शकुंतला रॉजर्स यांचा लग्नाचा वाढदिवस, वेडिंग ॲनिव्हर्सरी त्यांनी सेलिब्रेट केला. त्यांच्याबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. या तुझ्या सेवकांचा उपयोग तुझ्या मंडळीसाठी, तुझ्या सुवार्ता कार्यासाठी तू आजपर्यंत करून घेतलास. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांना तू आजपर्यंत सांभाळलंस, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आज आम्ही त्यांना विशेष रीतीनं तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. येणाऱ्या दिवसामध्ये तू त्यांच्याबरोबर राहा. त्यांच्या सर्व शारीरिक वेदनांमधून, दुःखामधून प्रभू त्यांना तू मुक्त कर. त्यांना तू आरोग्य दे. त्यांची तू काळजी घे. प्रभू, तू त्यांचं संरक्षण कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. आणि त्यांचं जीवन त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी तू आशीर्वादाचं करावंस, अशा मी प्रार्थना करतो. पीटर गायकवाड, सारा गायकवाड यांच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल, वेडिंग ॲनिव्हर्सरीबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझी स्तुती करतो. त्यांनाही आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर आणि तुझ्या सेवेमध्ये अधिक आणि अधिक त्यांचा उपयोग तू करून घे. त्यांना उत्तम आरोग्य दे आणि प्रभू त्यांचं तू सहाय्य कर. आमचे मित्र डॉक्टर शिरीष पारगावकर यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांनाही तू आशीर्वादित कर. त्यांना जी उत्तम सेवा तू दिलेली आहेस, रोग्यांची सेवा करणं, यामध्ये तू त्यांचा उपयोग करून घेत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. वानलेस हॉस्पिटलमधील त्यांची सेवा आशीर्वादित कर. वानलेस हॉस्पिटलमध्ये जी आरोग्यदानाची सेवा चालू आहे प्रभू, ती तू आशीर्वादित कर. त्या हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर नथानियल ससे आणि अधिकारावर असणारे सर्व तुझे सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, या सर्वांवर तू आशीर्वाद पाठव. आणि या महान संस्थेच्याद्वारे प्रभू तुझी जी सेवा गेले अनेक वर्ष चालू आहे ती इथून पुढेही चालू राहावी आणि तुझं गौरव या संस्थेच्याद्वारे व्हावं, अशी आम्ही तुला विनंती करतो. पीटरचा वाढदिवस तो 18 मेला साजरा करत असताना प्रभू त्यालाही तू आशीर्वादित कर. आजपर्यंत अद्भुत रीतीनं त्याचा उपयोग तुझ्या
सेवेमध्ये तू करून घेत आहेस. येथून पुढे आम्ही प्रार्थना करतो की त्याच्याबरोबर तू राहा, त्याला तू उत्तम आरोग्य दे, त्याची सेवा तू आशीर्वादित कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू तू त्याचं सहाय्य कर. आज प्रभू जे कोणी हा कार्यक्रम ऐकत आहेत, जे कोणी या भक्तीमध्ये सहभागी झाले आहेत, त्यापैकी जर कोणाचे वाढदिवस असतील, लग्नाचे वाढदिवस असतील, प्रभू त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करतो. आज त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांच्या जीवनाद्वारे तू गौरविला जा. या सर्व प्रार्थना विनंत्या तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आमसते, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋणे सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ, परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य देऊ, आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता कोरोना व्हायरसने बाधित असणाऱ्या सर्व रुग्णांबरोबर, त्यांची सेवा करणाऱ्या सर्व लोकांबरोबर आणि इथं उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळी, आजच्या उपासनेद्वारे आपल्याला देवाचा आशीर्वाद निश्चितच मिळाला असेल अशी आशा आहे. तुम्हाला आजची उपासना कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा. आम्हाला तुमच्याकडून तुमचे प्रतिसाद ऐकायला निश्चित आवडेल. आता पुन्हा भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत काळजी घ्या, आरोग्यदायी राहा. शालोम.